शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रसार माध्यमे आणि त्याचा इतिहास अभ्यासत आहोत। या प्रसार माध्यम आणि इतिहास याचे जवळजवळ आपण आतापर्यंत 2 तासिका अभ्यासलेली आहेत। या अगोदरच्या दुसऱ्या तासिकेमध्ये आपण आपल्या इथील काही महत्त्वाचे वर्तमानपत्र आणि या वर्तमानपत्राचा जो काही इतिहास आहे तो आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये समजावून घेतला। शेवटी जाता जाता वेब पत्रकारिता म्हणजे काय आणि त्याचे काही उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासलं होतं। आता प्रसार माध्यमाचे या व्यतिरिक्त जे वेगवेगळे साधनं इथं आपल्या देशामध्ये अस्तित्वात होते आणि आहेत, या दुसऱ्या साधनांची माहिती आपण आज अभ्यासणार आहोत। त्यामध्ये सर्वात प्रथम या प्रसार माध्यमाचा अलीकडच्या काळातला आणि महत्वाचा माध्यम आपण समजावून घेऊ, आकाशवाणी। आता आकाशवाणी हे माध्यम काय आहे तर एक महत्वाचं रेडिओ केंद्र या ठिकाणी आहे। वर्तमानपत्राच्या माध्यमानं कशा पद्धतीनं माहिती आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली आणि त्याचा कशा कशा पद्धतीनं आपल्याला फायदा या ठिकाणी झाला आणि इथला इतिहास आपल्याला समजला, याबाबतची माहिती आपण अभ्यासलेली आहे। आता या रेडिओ केंद्राची माहिती आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचंय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशात सर्वप्रथम स्वातंत्र्य पूर्व कालखंडामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस इथं भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1924 मध्ये सर्वप्रथम आपल्या देशामध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी जिला IBC या नावानं ओळखलं जातं, ही खाजगी रेडिओ केंद्र आपल्या भारत देशामध्ये सर्वात प्रथम स्थापन करण्यात आलं। अशा पद्धतीनं इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे खाजगी रेडिओ केंद्र स्थापन झालं आणि या रेडिओ केंद्राच्या माध्यमानं माहितीचा प्रसार 1924 पासून स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये सुरुवात झाली। आता हा इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच पुढे ब्रिटिश सरकारने जी काही सुरुवातीला खाजगी कंपनी इथं निर्माण झालेली होती, याच कंपनीचं पुढे ब्रिटिश सरकारने इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असं त्याचं नामकरण केलं। याच इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBC अशा पद्धतीनं याचं नामकरण केलं आणि या पद्धतीनं मग ही रेडिओ वाहिनी या ठिकाणी माहितीचं प्रसारण करण्याचं काम पुढे या ठिकाणी करायला सुरुवात झाली। त्याच्यानंतर 8 जून 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBC कंपनीचंच नामांतर पुन्हा ऑल इंडिया रेडिओ 8 जून 1936 मध्ये याच कंपनीचं ऑल इंडिया रेडिओ ISR या पद्धतीनं त्याचं नामकरण करण्यात आलं आणि या पद्धतीनं एकाच कंपनीचं वेगवेगळ्या नावानं या ठिकाणी नामकरण करून या माहितीचं प्रसारण करण्याचं काम या रेडिओ केंद्राच्या माध्यमानं या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली। कालांतराने ब्रिटिशांची सत्ता संपली, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारचं माहिती आणि प्रसारण खात्याचा एक प्रमुख भाग म्हणून या ऑल इंडिया रेडिओ केंद्राला इथं ओळखलं जाऊ लागलं। कारण भारत सरकारचं जे काही माहिती आणि प्रसारण केंद्र असतं, ज्या माध्यमानं सरकारची संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं, त्याचा एक प्रमुख भाग म्हणून या ठिकाणी ऑल इंडिया रेडिओ केंद्राला या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलं। इथं होत असलेले वेगवेगळे शासकीय कार्यक्रम किंवा शासनाचे जे काही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात, या शासकीय कार्यक्रमाची वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती देणारं
भारत सरकारचे एक अधिकृत केंद्र म्हणजे भारत शासनाच्या कार्याची आणि उपक्रमाची माहिती देणारं एक अधिकृत केंद्र म्हणून या ठिकाणी ऑल इंडिया रेडिओ केंद्राला या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलं. आता या ऑल इंडिया रेडिओ केंद्राचं नाव जे आहे पुढे आपल्या भारत देशातील ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा, आपल्या भारत देशातील ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या या ठिकाणी सूचनेनुसार या ऑल इंडिया रेडिओ केंद्राला आकाशवाणी अशा पद्धतीचं नाव देण्यात आलं आणि ही आकाशवाणी म्हणून ओळखली जाणारी रेडिओ केंद्र व्यवस्था या आपल्या भारत देशामध्ये सुरू झाली. कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार याला हे आकाशवाणी असं नामकरण करण्यात आलं. या भारत देशामध्ये वेगवेगळे मनोरंजन कार्यक्रम, वेगवेगळे प्रबोधनपर कार्यक्रम, वेगवेगळे साहित्यिक मूल्य असलेले कार्यक्रम, असं साहित्यिक मूल्य असलेले कार्यक्रम किंवा प्रबोधनपर कार्यक्रम किंवा वेगवेगळे मनोरंजनपर कार्यक्रम या आकाशवाणी केंद्रावरून या ठिकाणी प्रसारित केले जातात. या ठिकाणचा शेतकरी वर्ग असू द्या, इथला कामगार वर्ग असू द्या, इथला युवक वर्ग असू द्या, इथला स्त्री वर्ग असू द्या, या स्त्री वर्ग, युवक वर्ग, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग यांना या ठिकाणी आवश्यक असलेले असे वेगवेगळे कार्यक्रम किंवा यांच्यावर आधारित असे वेगवेगळे कार्यक्रम या आकाशवाणीच्या माध्यमानं या ठिकाणी प्रसारित केले जातात आणि त्यांच्याही मागण्या या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात. या पद्धतीनं या ठिकाणी विविध भारती हे रेडिओ केंद्र सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं आणि या विविध भारती या रेडिओ केंद्रावरून जवळजवळ 24 भाषा आणि 146 बोली भाषा मध्ये इथं वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. कोकणात काही ठिकाणी कोकणी भाषा बोलली जाते, विदर्भात अहिराणी भाषा बोलली जाते, वैदर्भी ही भाषा वेगळी बोलली जाते. अशा अनेक जाती धर्माच्या ज्या वेगवेगळ्या बोली भाषा असतात अशा जवळजवळ 146 बोली भाषामध्ये या विविध भारतीय रेडिओ केंद्रावरून या ठिकाणी कार्यक्रम सुरू केले जातात. अशा पद्धतीनं अलीकडे काही खाजगी रेडिओ केंद्र सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ जसं रेडिओ मिरची अशा पद्धतीचे काही जे खाजगी वाहिन्या सुद्धा इथं निर्माण झालेले आहेत आणि या माध्यमानं माहिती प्रसारणाचे एक महत्वाचं माध्यम म्हणून या आकाशवाणी केंद्राला ओळखलं जातं. आता त्याच्या पुढचा आणखी या ठिकाणी प्रगतीचा भाग या प्रसार माध्यमाचा जर बघितलं तर दूरदर्शन. दूरदर्शन कशाला म्हणतो आपण? साधारणपणे या ठिकाणी उपग्रहाच्या साह्याने, कशाच्या साह्यानं? उपग्रहाच्या साह्यानं या ठिकाणी चित्र आणि आवाज, उपग्रहाच्या साह्यानं चित्र आणि आवाजाच्या स्वरूपामध्ये दूरवर माहिती पोहोचवण्याचं जे माध्यम आहे या माध्यमाला आपण काय म्हटलं जातं? दूरदर्शन म्हटलं जातं. आता रेडिओच्या माध्यमानं जी माहिती आपण पोहोचवली ती फक्त आवाजाच्या स्वरूपात पोहोचवली, पण या ठिकाणी चित्र आणि आवाज या दोन्हीही स्वरूपामध्ये दूरवर जे या ठिकाणी माहिती पोहोचवली जाते त्या प्रसार माध्यमाला या ठिकाणी दूरदर्शन म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. आणि या दूरदर्शनची सुरुवात आपल्या देशामध्ये 1959 पासून झाली. सर्वात अगोदर 15 सप्टेंबर 1959 मध्ये आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते या दूरदर्शनचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं आणि याद्वारे या दूरदर्शन या अतिशय महत्वाच्या प्रसार माध्यमाला या ठिकाणी सुरुवात झाली. भारत देशामध्ये 15 सप्टेंबर 1959 आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 1 मे 1972 पासून या मुंबई केंद्रामधून कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाले दूरदर्शनच्या माध्यमातून. सुरुवातीला 1972 पर्यंत किंवा जवळजवळ 1982 पर्यंत हे दूरदर्शनवर सगळे जे कार्यक्रम आहेत ते ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये सादर केले जायचे. त्याच्या पुढचा आणि प्रगतीचा टप्पा जर आपल्याला पाहायचा झाला तर 15 ऑगस्ट 1982 रोजी या दूरदर्शनचं रंगीत दूरदर्शन या ठिकाणी झालं आणि रंगीत स्वरूपामध्ये इथं वेगवेगळे कार्यक्रम दाखवले जाऊ लागले. अशा पद्धतीनं हे दूरदर्शन या महत्वाच्या प्रसार माध्यमाचाही या ठिकाणी उदय झाला आणि त्या माध्यमानं अतिशय
मनोरंजक आणि रेखीव आखीव माहिती या ठिकाणी समाजासमोर पोहोचायला सुरुवात झाली. या पद्धतीनं हे वेगवेगळे प्रसार माध्यम आपण या ठिकाणी पाहिलं. आता जाता जाता शेवटच्या टप्प्यामध्ये या प्रसार माध्यमाची आवश्यकता काय आहे ही थोडी आवश्यकता आपण बघू आणि मग व्यावसायिक क्षेत्र बघू. आता या प्रसार माध्यमाची आवश्यकता याच्यासाठी आहे, माहितीचा मुक्त प्रवाह हा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी. इथली जी काही माहिती आहे या माहितीचा मुक्त प्रवाह या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे. आपल्या भारत देशात असलेली लोकशाही शासन व्यवस्था जी आहे ही सुदृढ करण्यासाठी या प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे. समाजात काय घडतं हे लोकांपर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी या प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे. आणि लोक शिक्षण आणि समाज प्रबोधनासाठी या प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे. प्रसार माध्यमाची आवश्यकता सांगा असा 3 मार्कासाठी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अशा 4 मुद्द्यामध्ये आपण या प्रसार माध्यमाची आवश्यकता या ठिकाणी व्यक्त करू शकतो. या पुढचं माध्यम प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. मुद्दा नीट समजावून घ्या. प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. प्रसार माध्यमाद्वारे मिळणारी संपूर्ण माहिती तंतोतंत खरीच असते असं नाही. त्यामुळे प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या सगळ्या माहितीचं आपण चिकित्सक या ठिकाणी मूल्यमापन केलं पाहिजे. प्रत्येक माहितीची खातरजमा या ठिकाणी केली पाहिजे आणि ती मग आपण समजावली. एक उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर या ठिकाणी जर्मनीमध्ये हॅम्बुर्ग नावाचं शहर आहे आणि या जर्मनी मधल्या हॅम्बुर्ग या शहरामध्ये या ठिकाणी एक स्टर्न नावाचं साप्ताहिक आहे. या साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलर यांची काही रोजनिशी सापडली म्हणजे काही जणांकडून त्यांनी मिळवली आणि हिटलरच्या स्वहस्ताक्षरामध्ये लिहिलेली रोजनिशी आहे असं समजून त्याने आपल्या साप्ताहिकामध्ये हे रोजनिशी प्रकाशित करायचं. पण कालांतरानं या ठिकाणी लक्षात आलं की हिटलरची ही जी काही रोजनिशी आहे ती पूर्णपणे बनावट स्वरूपाची. म्हणून इथं येणारी जी काही सगळी माहिती आहे या सगळ्या माहितीची खातरजमा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचं चिकित्सक आकलन करणं गरजेचं आहे आणि मग ते समजावून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तंतोतंत सगळी माहिती या ठिकाणी खरीच असते असं सांगता येत नाहीये. म्हणून याचं आकलन करण्यासाठी इतिहास अभ्यासक या ठिकाणी असणं अतिशय महत्वाचं आहे. त्या पुढचा टप्पा संबंधित व्यावसायिक क्षेत्र. या प्रसार माध्यमाचे या ठिकाणी कोणकोणते व्यावसायिक क्षेत्र आहेत. आता खऱ्या अर्थानं सांगितलं तर या ठिकाणचे वर्तमानपत्र, या ठिकाणचे आकाशवाणी केंद्र आणि या ठिकाणचे दूरदर्शन केंद्र. या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचा कर्मचारी वर्ग असतो आणि या सगळ्या कर्मचारी वर्गाला इतिहास अभ्यासकाची आवश्यकता असते. जी काही वेगवेगळी माहिती या ठिकाणी इथं दिली जाते त्याचं चिकित्सक आकलन करणं गरजेचं असतं. त्याचा इतिहास माहित असणं गरजेचं असतं आणि अशाच व्यक्तीला या ठिकाणी व्यवसायाच्या संधी असतात. शिवाय वेगवेगळे वर्तमानपत्र म्हणा किंवा वेगवेगळे सदर या वेगवेगळ्या प्रसार माध्यमाद्वारे प्रकाशित केले जातात. उदाहरणामध्ये 100 वर्षापूर्वीच्या कथा, 50 वर्षापूर्वीच्या कथा, 25 वर्षापूर्वीच्या घटना या ठिकाणी या वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये सदराच्या माध्यमाने दिल्या जातात. आता या सगळ्या घटनांचा अभ्यास या ठिकाणी करायला इतिहास अभ्यासकाची या ठिकाणी गरज महत्वाची असते. ज्यावेळेस पहिलं महायुद्ध 1914ला सुरू झालं. आता 2014ला पहिल्या महायुद्धानं 100 पूर्ण केली. पण 100 वर्षापूर्वीचा इतिहास या ठिकाणी वेगवेगळ्या सदराच्या माध्यमानं प्रकाशित केला. आता याचा अभ्यासक हा इतिहास अभ्यासक असायला हवा. साधारणपणे ब्रिटिशांच्या विरोधात आपण शेवटचं जे आंदोलन केलं त्याला चले जाव आंदोलन म्हणून ओळखलं. 1942 साली हे आंदोलन आपण केलं. आता याला 50 वर्षे कधी झाली, 75 वर्षे कधी पूर्ण होतात, मला वाटतंय 2017ला 75 वर्षे पूर्ण झाली. पण या सदराखाली ह्या वेगवेगळ्या माहिती या ठिकाणी या प्रसार माध्यमाद्वारे प्रकाशित केल्या जातात आणि त्याच्यासाठी इतिहास अभ्यासकाची आवश्यकता या ठिकाणी असते. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जयंत्या, वेगवेगळे उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात. त्याला इतिहास अभ्यासकाची आवश्यकता असते.
इथं एक हिस्ट्री चॅनल किंवा जिओग्राफी चॅनल या वेगवेगळ्या माध्यमातून जी काही माहिती समाजापर्यंत दिली जाते याला इतिहास अभ्यासकाचीच आवश्यकता असते. अशा वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी किंवा वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्र या प्रसार माध्यमाद्वारे सुद्धा या ठिकाणी प्रकाशित होऊ शकतात आणि इतिहास अभ्यासकाला या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. म्हणून याचा इतिहास समजावून घेणं आणि आपल्या वेगवेगळ्या व्यवसायिक क्षेत्र निर्माण करणंही त्या ठिकाणी तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, इथं हा पाठ संपलेला आहे. या सगळे स्वाध्याय व्यवस्थित सोडा आणि काही गरज भासली तर संपर्क साधून आपल्या समस्या मिटवून घ्या. इथं मी थांबतो. धन्यवाद. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.